त्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टचं ऑर्डर पाळावं आणि लँड जिहादच्या नावाने जे अतिक्रमणं आहेत, फेरीवाले जे बांग्लादेशी आणि रोहिंग्या फेरीवाले जे जागृति कर रहे हैं। अपना हिंदू इकट्ठा होकर सब जगह किधर भी कुछ अन्याय होएगा तो अपना हिंदू की एकजुट होनी चाहिए। ऐसा है अपना हिंदू की यहाँ बहन बेटियों का बारे में लोगों का जो प्रति इधर हुआ प्लस पूरा ये लैंड जिहाद का एक माध्यम है। इनका लैंड जिहाद के माध्यम से पूरा इन्होंने कब्जा कर देश में शांति बनी रहनी चाहिए, अमन चैन लोग रहें और ये सब चीज़ें लब जिहाद। आज घाटकोपर जो कि हिंदू जन आक्रोश यहाँ पर एक रैली निकाली गई है। यहाँ पर काफ़ी जनसंख्या में जो आप देख रहे हैं इस तरफ काफ़ी जनसंख्या में इस तरफ देखिए कितनी सारी जनसंख्या है कि हिंदू समाज जो है कह रहा है जागो। हिंदू जन आक्रोश देखिए यहाँ पर काफ़ी जनसंख्या में देख रहे हैं इस तरफ काफ़ी जनसंख्या में है इस तरफ। और सर आज जो रैली निकली क्या कुछ कहना चाहते हैं? ये जो रैली निकली कुछ कहना चाहते हैं? अरे हिंदू का आक्रोश है, हिंदुओं का आक्रोश है। हिंदू का हाँ बिल्कुल आक्रोश है ये। लब जिहाद बंद होना चाहिए, देश में अमन शांति बनी रहनी चाहिए। अच्छा लब जिहाद बंद सब चाहते हैं कि देश में शांति बनी रहनी चाहिए, सभी लोग प्रेम से रहें आपस में, ये सब चीज़ें बंद होनी चाहिए। देश में शांति बनी रहनी चाहिए, अमन चैन लोग रहें और ये सब चीज़ें लब जिहाद वगैरह बंद होनी चाहिए। अच्छी बात नहीं है, देश में शांति बनी रहनी चाहिए, यही हमारा कहना है। आज का हिंदू जन आक्रोश जो घाटकोपर में किया जा रहा है तो ये इसके बारे में आप लोगों को और जनता को क्या कहना चाहते हैं? पूरे यात्रा के माध्यम से हम पूरे हिंदू समाज को एक मैसेज देना चाहते हैं। जितने भी पूरे हिंदू घाटकोपर के आप एरिया देख रहे हो, पूरे घाटकोपर एरिया में जितने फेरी वालों ने इन्होंने ये मचा के पूरा ये लैंड जिहाद का एक माध्यम है। इनका लैंड जिहाद के माध्यम से पूरा इन्होंने कब्जा करके रखा है, इसको एक तरह से कब्जा बोल सकते हैं आप। हाँ, और इन्होंने पूरे लव जिहाद के माध्यम से लैंड जिहाद के माध्यम से जैसे हिंदू बहन बेटियों के ऊपर अत्याचार हो रहा है, इनके ऊपर एक षड्यंत्र के तहत फंसाया जा रहा है। इसी का विषय पूरे हिंदू समाज में बताने के लिए एक बड़ा रैली का आयोजन किया गया है। मैं इसी आपके माध्यम से मैं सभी हिंदू समाज को बताना चाहता हूँ कि अपने घर पे बहन बेटियों को इन जिहादियों के पूरे विषय के बारे में समझाया जाए, जो जागरूक किया जाए, क्योंकि जिस हिसाब से विषय चल रहा है पूरे आप देखेंगे कुर्ला से लेके घाटकोपर और पूरे मुंबई क्षेत्र में हमारे हिंदू बहन बेटियों पे साजिश के तहत इन जिहादियों ने षड्यंत्र के तहत हमारे हिंदू बहन बेटियों को फंसाया जा रहा है। और कहीं पे आप देखेंगे हर जगह पे मदरसे और मस्जिदों के माध्यम से लैंड जिहाद का भी बड़ा षड्यंत्र चल रहा है। तो इसी के विरोध में प्रशासन को एक चेतावनी और एक आह्वान और एक निवेदन के माध्यम से हम इनको बताना चाहते हैं कि तो ये आपकी जो रैली है कहाँ से स्टार्ट हुई है? ये नारायण नगर से शुरू हो गए, हम लोग घाटकोपर से, हाँ घाटकोपर नारायण नगर से शुरू हो गए, ये LBS स्टेशन की ओर वेलकम होटल पे समापन होने वाला है शाम को। अच्छा वेलकम होटल तक है। हाँ तो ये जो अब जन आक्रोश किया गया है तो ये जो लब जिहाद के ही बारे में ज़्यादातर किया जाता है, मतलब अलग अलग चीज़ें आप देखेंगे हर 2 दिन में आपको एक लव जिहाद की घटना आ रही है। हर 2 दिन में हर एक, अभी तो नया विषय चल रहा है स्कूल में से ये विषय सब चल रहे हैं। हाँ, और विषय कैसा है, जब ये विषय पुलिस स्टेशन वगैरह जाते हैं तो प्रशासन से हमको जैसा कार्रवाई होनी चाहिए वो कार्रवाई भी नहीं होती। तो हमने बड़े प्रयासों के बाद बहुत सारे केसेस में हमने देखा कि कितने सारे हमने प्रयास करने के बावजूद भी जो कार्रवाई होनी चाहिए पीड़िताओं के ऊपर और जो आरोपियों के ऊपर कार्रवाई नहीं होती। और साकिनाका में भी आप देखेंगे 3-4 महीनों में 2-4 लव जिहाद केसेस आए हुए हैं, उस पर भी कार्रवाई नहीं हुई है। तो उसके चलते एक ऊपर से विषय आया है और एक आंदोलन का स्वरूप लेके इसको किया जा रहा है। ठीक है, देखिए इन्होंने जो कहा है लब जिहाद के ही और अलग अलग धर्मांतरण पे ही किया जा रहा है
और जो कि इस जो हिंदू जन आक्रोश है ये बहुत जनसंख्या में है, तो ये जो है जनसंख्या बहुत भारी है कहा जा रहा है, और काफ़ी जनसंख्या में भी है और महिलाएं भी हैं। जो रैली निकाली गई हिंदू आक्रोश का, तो ये इसका विषय और क्या है? लव जिहाद के बारे में इसका ज़्यादा करके ये किया गया है, जैसे कि हमारे यहाँ बहन बेटियों का बारे में लोगों का जो प्रति इधर हुआ, प्लस जैसे चिराग नगर में जो ये हुआ उसी के लिए हिंदू जन आक्रोश का ये मोर्चा किया गया है। ओके, और सर आप कुछ कहना चाहते हैं? आप कुछ कहना चाहते हैं? ये जो हिंदू एकता का एक भव्य दिव्य एक रैली निकली है जो आज हिंदू को जागरूक कर रही है, क्योंकि हिंदू जागरूक होना बहुत ज़रूरी है, क्योंकि हमको ये हिंदू राष्ट्र बनाना है। हिंदू राष्ट्र बनाने के लिए हमको ऐसी रैली हिंदू एकता करनी ज़रूरी है। अभी मैं घाटकोपर मेट्रो के आसपास हूँ, तो यहाँ पे जितने समाज सेवी लोग हैं आज हिंदू आक्रोश के बारे में, तो हम इनसे सर से पूछते हैं। सर आपका शुभ नाम क्या है और आज का विषय क्या है? दीपक हांडे है। दीपक हांडे जी। हाँ। जी सर, आज का जो हिंदू आक्रोश है इसका क्या अर्थ है, विषय क्या है? आप सब जानते हैं कि आज अपना हिंदू राष्ट्र में जो हिंदू के ऊपर कोई अत्याचार होते हैं, कुछ भी हो रहा है, उसके बारे में सब इकट्ठा होकर अपने हिंदुओं ने ये जन जागृति कर रहे हैं। अपना हिंदू इकट्ठा होकर सब जगह किधर भी कुछ अन्याय होएगा तो अपना हिंदू की एकजुट होनी चाहिए, ऐसा ये अपना हिंदू की ये रैली चल रही है। जी जी, तो ये आपका जो रैली है कहाँ से कहाँ तक जाएगी? अभी ये रोकड़िया हनुमान मंदिर है घाटकोपर स्टेशन के रोड, वहाँ तक जाएगी। तो देखिए जो है यहाँ पर काफ़ी जनसंख्या में है, और बताना चाहते हैं कि ये जो आज की रैली है बड़ी जनसंख्या में है। देखने को मिला है घाटकोपर वेस्ट में, जो कि ये मेट्रो स्टेशन है यहाँ पर, और रेलवे स्टेशन भी है, काफ़ी जनसंख्या में है। आज जो हिंदू आक्रोश का जो समय है, कह रहे हैं कि आज जो हिंदू में बदलाव होना चाहिए, कि धर्मांतरण हो रहा है, उसी विषय पर ये सब कार्य कर रहे हैं। जय जय श्री राम, जय श्री राम। मधुर फल जानू प्रभु मुद्रिका मेली मुख माई, चलो दिला दी गए अचर चलाई, दुर्गम काज जगत के देते, सुगम अनुग्रह तुम्हारे देते, राम दुआरे तुम रखवारे, हो धना क्या बिनु पैसा। त्या निमित्ताने आज मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या सर्व हिंदू माता भगिनी आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो, आज आपण सगळेजण हिंदू सकल मोर्चाच्या निमित्ताने आज मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण इथे घाटकोपरमध्ये आज उपस्थित झालेलो आहे। सगळ्या बाजूने आपलं पूर्ण घाटकोपर आज खऱ्या अर्थाने पूर्ण भगवमय झालेला आहे। जिथे नजर जाते तिथे आपल्याला भगवा दिसतोय, आणि या भगव्यामध्ये कुठेही हे हिरवे सापांना उभं राहायला जागा राहिलेली नाही। नाहीतर अन्य वेळेस या पूर्ण परिसरामध्ये जास्त हिरवे साप वळवळतात असं कानावर माझ्या आलेलं आहे। बांधवांनो, भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, हिंदू सकल म्हणून आपण मुंबईच्या कानोकोपऱ्यामध्ये असे मोर्चे काढायला सुरू केलेले आहेत। मुंबईच्या कानोकोपऱ्यातला असलेला हिंदू समाज हा भगव्याच्या खाली एकवटला पाहिजे। हिंदू समाजाला जागृत करायला हवे पाहिजे।
त्या उद्दिष्टाने हे सकल मोर्चे सगळीकडे निघतायत. हिंदूंचा आवाज आणि हिंदूंवर होणारा अत्याचार आणि मुंबईमध्ये असलेला हिंदू समाज, हे जरा झंडे जरा गोळा करणाऱ्या व्यक्तींनी 2 मिनिटं थांबावं. हो काका, जरा 2 मिनिटं थांबा. त्यांच्या पोलीस बांधवांकडे घेऊन जाण्याची अशी स्पर्धा लागलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्यांच्यावर FIR करा. हा नितेश राणे गरळ ओकतोय. हे हिंदू समाज एकत्र येतोय. हे एकत्र आणणाऱ्या आयोजकांवर FIR करा असं सगळीकडे सांगितलं जात आहे, मागण्या केल्या जात आहेत. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की जिथे जिथे आम्ही मोर्चे काढले, जिथे जिथे आवाज म्हणून हिंदू समाजाचा पण आम्ही उभे राहिलो, आयोजकांवर आणि नितेश राणेवर मोर्चा FIR कराच. पण त्याचबरोबर आम्ही जे लँड जिहादचे, लव जिहादचे आणि जे अतिक्रमणाचे विषय मुंबई महापालिकेचा आणि म्हाडाचा आणि पोलिसांचे जे समोर आणले, तुम्ही त्याच्यावर कारवाई कधी करणार, या प्रश्नाचं उत्तर पहिला आम्हाला द्या. आम्हाला आमच्यावरच्या FIR ची काही चिंता नाही. आम्ही स्वतःसाठी लढत नाही आहोत. मी काही इथे एक आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून आलेलो नाहीये. हे आमदार 5-5 वर्षाचे असतात. पण मी जेव्हा म्हणेन तेव्हा माझ्या डेथ सर्टिफिकेटवर हिंदू म्हणून लिहिलं असेल, या गोष्टीची जाणीव मला आहे. मी काय हे आमदार पद घेऊन वरती जाणार नाहीये. पण अगर मी या जिवंत असताना या भगवासाठी जगू शकलो नाही, तर अशा आयुष्याचं मी काय करू, हा प्रश्न मी नजरेसमोर विचारून उतरलेलो आहे. आम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की आमच्यावर होणारा जो अन्याय आहे, लँड जिहादच्या नावाने हे जे ऊट सूट तिकडे हिरवे चादर टाकण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे, तो बंद होणार आहे की नाही? लव जिहादच्या नावाने या माझ्या माता भगिनींवर जे वाकड्या नजरेने पाहिलं जातं, त्या डोळ्यांचं आम्ही काय करायचं हे पण ह्या निमित्ताने तुम्ही सांगा. इथे SNDT आणि झुंझुनवाला कॉलेज आहे. विद्यार्थी आले असतील आमच्या इकडे हिंदू बहिणी, त्यांनी सांगायचं मला काय परिस्थिती होते इथे. इथे फेरीवाले जे इथे बसतात, हॅलो, ते आहेत का तुमचे स्थानिक इकडचे? सगळे बांगलादेशीले रोहिंग्या मुसलमानांनी ते उभे केले आहेत. 10 मिनिट कशाला लाड करायचे आम्ही त्यांच्या बापाची मुंबई आहे का? आज तुम्ही ज्या रस्त्यावर उभे आहेत, मला मुंबई महापालिका प्रशासनाला विचारायचंय, पोलीस बांधवांना विचारायचंय, या रस्त्यावर अन्य दिवशी तुम्ही एवढे उभे राहू शकतात का? यांच्या अरे आहेत ना तुमच्या मस्जिदी नमाज वाचण्यासाठी आहेत, करा ना तिथे काय करायचं. तर आम्ही काय बोलतोय, आमचा नमाजला विरोध नाही आहे, तो तुमचा अधिकार आहे. जसा महाआरती करण्याचा आमचा अधिकार आहे, तसा नमाज वाचण्याचा तुमचा अधिकार आहे. पण आम्ही अशा भर रस्त्यामध्ये महाआरती सुरू केल्या तर परवडणार काय तुम्हाला? पण तेव्हा कसं पोलीस येऊन लगेच हातात नोटीस देतात. 10 वाजताच्या दांड्या असेल, 9:55 पोलीसची गाडी लागते, ते बंद करणार. मग ह्यांचे 12-12 वाजता ते उरुसचे आणि मोहरमचे DJ आणि लाऊडस्पीकर तुम्हाला दिसत नाही? आता पुढे कुठलाही मोहरम आणि उरुस ठेवले ना, रात्री 12 वाजता DJ वाजूनच दे.
मलाही बघायचं नाही. तो डीजे डोक्यावर फोडून दिला ना नावाचा नाही. अरे काय नियम कायदा सुव्यवस्था संविधानाप्रमाणे आपण जगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मांडणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत. आमच्या देशामध्ये काय शरिया कायदा लागू झालेला नाही ते तुम्ही उठसूट पाहिजे त्या गोष्टी कराल. तुम्हाला जे नियम आम्हाला लावून दिले ते तुम्हालाही लावून दिले, पाळा ना ते गपचूप. आम्ही कसे पाळतो? सर्वधर्मभावचा ठेका आम्ही घेऊन ठेवला ना, कॉन्ट्रॅक्टच लिहून घेतलाय. हे लोक काय फाट्यावर मारतात सर्वधर्म सभाभावचा, विचारतच नाही त्याला. आम्ही काय करायला गेलो नाही रे, सर्वधर्मभाव समभाव आहे ना हमारे देश में, तू त्याला जाऊन सांग ना. मग तो 5-5 भोंगे वाजवतो त्याला नाही. काय चाललंय तुमच्या घाटकोपर मध्ये सांगा तुम्ही मला. अतिक्रमण, लँड जिहाद असल का या ठिकाणी डीपी प्लॅन अनुसार विचार करा. आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आपल्या बिर्याणी किती चांगली हजम होते ह्याच्यावरून कर. असल पाहिजे डीपी प्लॅनवर गार्डनचं रिझर्वेशन आहे, गार्डनचं रिझर्वेशन. तेव्हा त्याच्यावर 3 मजली मस्जिद उभी आहे, 3 मजली. कोणाच्या ढोंगणात ताकद नाहीये जाऊन तोडायची त्याला. आणि आमचे छोटासा कुठेतरी दुकान माझ्या हिंदूंनी बांधलं, लगेच बुलडोजर चालवायला येतात. ही 3 मजलीची जी मस्जिद आहे जी गार्डनवर रिझर्वेशनवर आहे, आम्ही अधिकृत मस्जिद बद्दल बोलत नाही, पण हे जे गार्डनचं रिझर्वेशन या मस्जिद आहे महापालिकेने त्यांनी वेळेत ते साफ करून दाखवावं, नाहीतर आमचा बुलडोजर सर्व्हिसिंगसाठी पाठवला आहे. मस्तपैकी बुलडोजरची रांग इथे लावेल आणि साफ करून घेऊन जाईल. आणि अगर तो इथे उभा दिसला तर मी परत अंगावर भगवा घालणार नाही. सगळे कॅमेरामध्ये आले ते लक्षात घ्या. म्हणून यापुढे आज जसं मी इथे आलोय हे तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय, समजून घ्या. माझ्या माता भगिनी इथे डोकं वर करून फिरल्या पाहिजेत, हक्कानी आपल्या इथे फिरल्या पाहिजेत. त्यांना वाटलं पाहिजे की मला पाहिजे ते मी इथे ह्या मार्केटमध्ये फिरू शकते. माझ्याकडे कुठलाही जिहादी वाकड्या नजरेने बघणार नाही, कारण का माझा भगवा घातलेला भाऊ माझ्यासाठी सुरक्षेसाठी उभा आहे. ही भावना इकडच्या माझ्या हिंदू बहिणींमध्ये तयार झाला पाहिजे. म्हणून जाता जाता आपल्याला एवढाच विश्वास देतो की त्यांनी आम्हाला कितीही आमच्यावर FIR ची मागणी करून दे, कितीही नितेश राणेला शिव्या द्या, पण नितेश राणे आणि हिंदुत्ववादी विचाराच्या मागे तुम्ही सगळेजण उभे आहात ही चांगली जाणीव आम्हा लोकांना आहे. या जिहादांना पण लक्षात असून दे, या देशाचं नेतृत्व एक कडवट हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी साहेब करतायत. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कोणाचीही लाड चालणार नाही. 400 पार करणारे सगळेचे सगळे हिंदू खासदारच असले पाहिजे हे निवडून देण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. तुम्ही एक शपथ घ्या की यापुढे माझं मत हे एका हिंदू उमेदवारालाच मी देणार, बाकी कोणालाच देणार नाही. कारण का उद्या हे जिहादी विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून गेले तर उगाच त्या मुफ्तीची दाढी पुरवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जमा होतील, आपल्या लोकांना त्रास देण्यासाठी आणि त्यांची जिहाद्यांची संख्या वाढवण्यासाठी काम करतील. आपले लोक आपल्या लोकांना ताकद देणार. जो भगवा घातलेला आहे तो आपला आहे हे लक्षात ठेवून यापुढे घाटकोपरमध्ये हे घाटकोपर ही माझी मुंबई DNA हे फक्त भगवा आहे हे लक्षात ठेवा आणि यापुढे काम करा. एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. हे जे मोठ्या संख्येने तुम्ही जमलात यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो. इथेच थांबतो आणि एकदा जोरात होऊन दे. जय श्रीराम, जय जय श्रीराम.
आता अशा प्रकारचे हिंदुत्ववादी मोर्चे निघत आहेत. अनेक समस्यांवर तुम्ही बोलत आहात, लँड जिहाद, लव जिहादवर काय सांगाल? बघा, मुंबईच्या कानकोपऱ्यामध्ये, आणि ही मुंबई ही हिंदूंची मुंबई आहे आणि इकडल्या राहणाऱ्या हिंदू समाजावर जे विविध अतिक्रमणं होत आहेत लँड जिहाद आणि लव जिहादच्या नावाने, आणि आम्ही हे सगळे विषय पुरावासकट मांडतो आहे. आम्हाला कोणावर कुठले हवेत आरोप करायचे नाही आहेत, पण जे जे विषय आम्ही मांडतो आहे ते सगळे पुरावे सकट आहेत. हायकोर्टचे ऑर्डर आहेत, कोर्टाचे ऑर्डर आहेत. आमची एवढीच साधी अपेक्षा आहे, संबंधित महापालिकेने आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टचं ऑर्डर पाळावं आणि लँड जिहादच्या नावाने जे अतिक्रमणं आहेत, फेरीवाले जे बांगलादेशी आणि रोहिंग्या फेरीवाले जे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये आले आहेत आणि ते लोक आमच्या माता भगिनींना छेडखानी करतात, लव जिहादच्या नावाने फसवतात. या सगळ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आमच्या मुंबईतून हकलून दिलं पाहिजे, कारण ते मुळात ते आपल्या मुंबईचे नाहीच आहेत. म्हणून या सगळ्या विषयाबद्दल जनजागृती झाली पाहिजे, हिंदू समाज एकवटला पाहिजे आणि सकल हिंदू समाज म्हणून आम्ही ह्याची दखल घेतो आहे अशी नोंद प्रशासनामध्ये झाली पाहिजे. म्हणूनच हे सगळे मोर्चे निघत आहेत. मुफ्ती अझहरीला घाटकोपरमध्ये अटक केल्यानंतर 5 ते 6 हजार लोकांचा मॉब तिथे जमला, दबाव दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याला हे उत्तर आहे का? नाही, कारण का शेवटी अशा पद्धतीचा तुम्ही कोणतरी त्यांचा धर्मगुरू आणाल जो सनातन हिंदू धर्माला आव्हान देतो आहे, आम्हाला धमकी देतो आहे की तुम्हारा वक्त आया है, हमारा दौर आएगा, तर आम्ही काय गप्प बसायचं? आणि त्यानंतर 5-5 हजारचे चारी बाजूनी कुर्ला मुंब्रावरून पब्लिक येते, जिहादी विचाराचे लोक येतात आणि हिंदू समाजाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न होतात. म्हणून हा एक संदेश त्यांच्यापर्यंत जाऊन दे की हे तर फक्त 1% हिंदू आज ह्या मोर्चाच्या निमित्ताने निघालेला आहे. उद्या अगर बहुसंख्य हिंदू समाज अगर रस्त्यावर आला तर इकडे असलेला जो जिहादी विचाराचा जो काही समाज आहे तो जरा पण शिल्लक राहणार नाही, एवढी ताकद इकडच्या हिंदू समाजामध्ये आहे. घाटकोपरसह मुंबईमधल्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाले आहेत आणि तुम्ही जसे आरोप करत आहात की हे रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत, उपाययोजना होताना दिसत नाही. मी तेच बोलतो ना, उपाययोजनाचा टप्पा आता आम्ही महापालिकेकडे ही माहिती दिली आहे की आम्हाला ह्या गोष्टी कळलेल्या आहेत. इकडे असलेला फेरीवाला जो आमच्या देशाचा नाही आहे, मुंबईचा नाही आहे, महाराष्ट्राचा नाही आहे, पण तो बांगलादेशी अगर असेल तर आम्ही या गोष्टी खपून घेणारच नाही. या तर महापालिकेने त्याच्यावर कारवाई करावी, नाहीतर कारवाई आम्हाला आमच्या स्वतःच्या रक्षणासाठी आमच्या धर्मामध्ये शस्त्र उचलण्याची मुभा दिलेली आहे, ते आम्हाला मग उचलायला लागेल. दिल्लीमध्ये जे काही लात मारण्यात आलेली आहे नमाज पडताना, त्या पोलीस कर्मचाऱ्याला तुम्ही आज भाषणामध्ये सल्यूट दिलात, ही भूमिका बरोबर आहे का एक लोकप्रतिनिधी? कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होणं चांगलं नाही. कुठल्याही धर्मामध्ये त्यांना नमाज पडण्याला कोणीही विरोध करूच शकत नाही, कारण ते धर्माचा अधिकार आहे. पण तुम्ही अतिरेक करत असाल, रस्त्यावर उतरून अगर तुम्ही ह्या पद्धतीच्या गोष्टी करत असाल तर ह्याचा विरोध करायलाच पाहिजे ना. तिकडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अगर त्या बाबतीची हिंमत दाखवली तर त्याचं कौतुकच करायला पाहिजे. उद्या अगर महाआरत्या आम्ही अगर रस्त्यावर करायला सुरू करू तर आम्हाला पण अतिरेक म्हणून आमच्यावर कारवाई होतेच, आज पण होते, वारंवार होते. मग तीच कारवाई अगर कुठल्या आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली असेल, दिल्लीतलं केली असेल, तर त्याचं कौतुक आम्ही करणारच. तुम्ही आवाहन केलं की हिंदू खासदारच निवडून द्या असं? नाही, कारण हा देश एक हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र म्हणून अगर आपल्या ह्या देशामध्ये हिंदूंची संख्या अगर साबूत ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या विचाराचे आणि आपल्या समाजाचे, धर्माचे अगर खासदार लोकप्रतिनिधी अगर निवडून दिले तर ते आपलं रक्षण निश्चित पद्धतीने करतील, हा विचार मी मांडलेला आहे. एका गंभीर प्रश्नावर तुम्ही या अगोदर देखील पाहणी करून आला. असलपा इथली 3 मजली इमारत मस्जिद जी आहे, तुम्ही स्वतः देखील तिथे गेलेला होता, ठिया देखील दिला होता, अजूनही काम सुरू दिसतं. म्हणून तर मी बोलतो ना, आता वारंवार विषय काढल्यानंतर अगर तिथे अनधिकृत तो ढाचा अगर पाडला जात नसेल तर आमच्या राज्यामध्ये बुलडोजर देवा नावाचं पॅटर्न आता आलेलं आहे, जो नयानगरमध्ये आला आहे. तर तोच बुलडोजर देवा मग आता आम्हाला असलफाला आणायला लागेल. या गोष्टीची जाणीव तिकडच्या महापालिका अधिकाऱ्यांनी ठेवावी. सर, लैंड जिहाद और लव जिहाद के बहुत सारे मामले आपने देखे होंगे, जिसके कारण आप ये इस तरीके की रैलियां कर रहे हैं, क्या उद्देश्य है और क्या संदेश है? देखिए, ऐसा है कि लैंड जिहाद और लव जिहाद के सिर्फ मामले देखे नहीं, उसके प्रूफ है हमारे पास. जब भी आप नीतीश रानी के ऊपर आलोचना करते, हम पे FIR की मांग करते, आप क्यों नहीं
पूछते हैं कि नीतीश राणे जो प्रूफ दे रहा है वो गलत है कि सही है। मैं पेपर्स, डॉक्यूमेंट, फोटोग्राफ दिखा रहा हूँ कि इस तरीके से यहाँ पे लैंड जिहाद और इंक्रोचमेंट हुआ है। चलो नीतीश राणे को बाजू में रखिए, नीतीश राणे को अरेस्ट कर लीजिए, मगर वहाँ पे जो इलीगल स्ट्रक्चर लैंड जिहाद के नाम पे खड़ा है वो आप कब तोड़ेंगे? उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए। हम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान के अनुसार हम चलने वाला हमारा देश है। हमारे देश में शरिया कायदा लागू नहीं है। तो हमको इतना ही बोलना है कि जो लॉ, जो कायदा, जो कानून हिंदू समाज फॉलो करता है वो अन्य धर्म भी फॉलो करना चाहिए, इतनी सारी मांग है सर। और इसको लेकर, धर्मांतर को लेकर कुछ कानून की बात चल रही सरकार में? अगर आपकी सरकार, हमारी राज्य सरकार इसके बारे में अलग अलग स्तर लेवल पे स्टडी कर रही है। हमारे कुछ कमेटी अलग राज्यों में भी जाके आई है, गुजरात जाके आई है, उत्तर प्रदेश जाके आई है, जहाँ जहाँ ये लव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा है। अभी हमारी तैयारी है, जब भी सही मौका और सही वक्त आएगा तो हमारे महाराष्ट्र में भी एक कड़क ऐसा धर्मांतर विरोधी कायदा आपको आता हुआ दिखेगा। नितेश जी, कोकणातल्या राजकारणाचा एक प्रश्न आहे, भास्कर जाधव समान कायदा जो आहे तो कधी पण लागू आहे। आता सगळ्याच ऐतिहासिक गोष्टी ह्या नरेंद्र मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये होत आहेत। तसं त्या समान नागरिक कायदा पण नरेंद्र मोदी साहेबांच्याच कारकिर्दीमध्ये होईल असा माझा ठाम विश्वास आहे। फक्त वाट पहा। चालले नाही पाहिजे असं आपल्याला वाटतं का? हां, एका देशात दोन कायदे नक्कीच नाही चाललं पाहिजे ना। कोण चालून देणारच नाही। कुठल्या देशामध्ये चालतात तुम्ही सांगा? पाकिस्तानमध्ये चालतात का? पाकिस्तानमध्ये जाऊन विचारा की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळाल का? अगर ते पाळत नसेल तर आम्ही शरिया कायदा का पाळावा? असा मुद्दा आहे। काही राज्यांमध्ये ड्राफ्ट आलेला आहे लव जिहाद धर्मांतरण याच्याबद्दल, पण महाराष्ट्रात अजून काही ड्राफ्ट आलेला आहे। तुम्ही मोर्चे काढताय तुमच्या सरकारच्या विरोधात, पण अजून आमच्या सरकारच्या विरोधात नाही आहे। तुझा अभ्यास थोडा कमी आहे, तोकडा आहे। मी माझ्या हिंदू समाजाला जागृत करतो आहे आणि हिंदू समाजाला आज आत्मविश्वास आहे की आपल्या हक्काचं, आपलं विचाराचं हिंदुत्ववादी सरकार आहे, म्हणून आम्ही आमचा आवाज उचलू शकतो। महाविकास आघाडीच्या वेळी तशी संधी नव्हती, कारण का ते जिहाद्यांना वाचवणारं सरकार होतं। हे हिंदूंना संरक्षण देणारं सरकार आहे आणि जशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आपल्याकडे एक कडक लव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा आला पाहिजे। आम्हीही त्याच्यामध्ये स्पेशल मॅरेज ॲक्टचा अभ्यास करतो आहे, त्याच्यातल्या काही त्रुटी आहेत त्याचा अभ्यास करतो आहे, कारण उद्या कायदा आणल्यानंतर त्याचा अगर कोणी त्याच्यामध्ये कुठली त्रुटी राहिली आणि त्याचा अगर कोण गैरफायदा घेत बसला तर नुकसान हिंदू समाजाचंच होणार आहे। म्हणून थोडं तुम्ही संयम ठेवा, लवकरच ह्या बाबतीची मोठी घोषणा आपल्या राज्यामध्ये होईल। धन्यवाद। घाटकोपर वेस्ट, आपने जो देखे थे हिंदू जन आक्रोश, जो कि इस सभा में उपस्थित काफ़ी समाजसेवी भी थे और यहाँ पर नीतीश राणे जी भी यहाँ पे उपस्थित थी और उन्होंने बताया मीडिया को कि किस प्रकार से लव जिहाद होता है, किस प्रकार से धर्मांतर किया जाता है और समाज में क्या शरिया कानून कैसे किया जाता है, उस प्रकार से उन्होंने संबोधित किया।